सरकारच्या महाराजस्व शिबिर अभियानासाठी माजी मंत्री आणि पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे आज पुरंदर तालुक्यातील बागापूर येथे आलेले आहेत. बापू, खऱ्या अर्थाने काल अर्थसंकल्पात होती 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना घोषणा केली. काय सांगा? निश्चितपणे सर्वच महाराष्ट्रातील शेतकरी त्या कर्जमाफीची वाट पाहत होते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मिळून जी समिती नियुक्त केली होती त्या समितीने अहवाल दिला आणि काल त्याची घोषणा झाली की 2 लाखापर्यंतची कर्ज जे रेग्युलर पैसे होतात नियमित त्यांना देखील 50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिलं जाईल. तर खूप महत्वाची ही निवडणुकीच्या दरम्यान दिलेलं वचन खऱ्या अर्थाने त्या काळात एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते आणि दिलेला शब्द पाळणे अशा पद्धतीने दोन्ही आजचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हे वचनपूर्ती झाले. मी तिघांचंही मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. पुरंदरसाठी किंवा बारामतीसाठी नवसंजीवनी ठरणारी करहा आणि नीरा जोड नदी जोड प्रकल्प देखील मान्यता मिळालेली. कसं पाहता अनेक प्रयत्न केले. मी आपल्या सर्वांना माहित असेल की मी 2024 ला लोकसभा लढवण्यास इच्छुक होतो आणि म्हणून मी दौरे करत होतो सगळीकडे. त्यावेळेस बारामतीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे पुरंदरला लागून असणारी 29 गावं त्या गावांमधून मी फिरत असताना पाहिलं की पाणी प्यायला देखील नाहीये. जानाई शिरसाईचं थोडं लाभक्षेत्र आहे पण तिथेही पाणी मिळत नाही कारण 22 TMC पाणी जवळजवळ पुन्हा पिण्यासाठी वापरते आणि त्याच्यामुळे पाणीच कमी असल्यामुळे जरी योजना होती तरी तेवढा तिचा उपयोग होत नव्हता. म्हणून मी अस्वस्थ होतो. मी रात्री 2-3 दिवस विचार करतो या लोकांना कसा न्याय देता येईल आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की मी पालकमंत्री असताना सातारचा आणि त्याच वेळेस जलसंपदा मंत्री असताना मी जो सर्वे केला होता त्या सर्वे मधून वीर धरणातून चांगला पाऊस असेल तर 100 TMCच्या वर आणि ऍव्हरेज पाऊस दुष्काळ जरी असला तरी कमीत कमी 25 TMC पाणी ही ओव्हरफ्लो होऊन नीरा भीमेला मिळते उजनीच्या खाली. त्याच्या खाली आपलं कुठचंही धरण नाही आणि त्यावेळी अगदी दुष्काळात देखील हे 25 TMC पाणी सरळ कर्नाटकला वाहून जाते. या पाण्यातून कमीत कमी 5 TMC पाणी घेऊन हे जर आपण उपसा सिंचन योजना केली तर एक चांगल्या प्रकारचा निर्णय लागू शकेल. आणि म्हणून जेव्हा मी माघार घेतली त्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा देखील त्यावेळेस तिथे होते की ही योजनेला मान्यता द्यावी. मी माघार घेताना एक खूप महत्वाचं काम सांगतो आणि त्याचप्रमाणे अजितदादांनी देखील तो शब्द पाळला आणि बारकाईने जलसंपदा खात्याला उपमुख्यमंत्री म्हणून आदेश दिले आणि आता ती योजना मार्गी लागलेली आहे. या योजनेतून वाहून जाणारं पाणी पुरंदरच्या 8-10 दुष्काळी गावांना म्हणजे रिसे पिसे माळशिरस अगदी या पांडेश्वर पर्यंतच्या गावांना उंचावर डिस्ट्रीब्युशन चेंबर केले. सर्व गावं बागायती होती आणि मोठा एक फायदा जी कल्पना केली होती एक कल्पना शक्तीने मी एक विचार केला होता त्या विचाराचं कृतीमध्ये रूपांतर आज राज्य शासनाच्या माध्यमातून झालं. काल मुख्यमंत्र्यांनी ते जाहीर केलं. खूप अभिनव असा प्रकारचा हा प्रकल्प निश्चितपणे बारामतीची 29 गावं आणि पुरंदरची 10 गावं त्यांना वरदान ठरणार आहे आणि एक 100-200 वर्ष मला लोक आठवत होते की म्हणजे कोणी कल्पना केली त्यावेळेस लोक बोलले काय शक्य आहे काय 50 वर्ष आता सत्तेत आहेत सगळे तोपर्यंत झालं नाही आता कसं होईल आणि निश्चितपणे ते आता मूर्त स्वरूपात आलं. एखाद्या सेक्टर बद्दल शेतकऱ्यांबद्दल अशा प्रकारची तळमळ जेव्हा होते त्या तळमळीतून मार्ग निघतात आणि तसा हा मार्ग निघालेला मला खूप त्याचा आनंद आहे. मी नेहमी सांगतो की मी फक्त आमदार नाही मी पालकत्व आहे माझं सगळं आणि म्हणून जसं एक पालक घरातल्या सर्व लोकांना कुणाला काय करायचं कोणाची काळजी घेत असतो त्याच पद्धतीने सर्वसामान्य जनतेची काळजी घेत हा प्रकल्प मला पूर्ण समाधान देणार आहे. पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये तो राबवून त्याच्यामधून पाणी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत शेतापर्यंत कसं पोहोचेल याची देखील काळजी मी आणि सुनेत्राताई आम्ही दोघे घेऊ पण बारामती आणि पुरंदरच लाभार्थी. बापू, रोहित पवार वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात किंवा घातपात आहेत असे पत्रकार परिषद घेऊन वेळोवेळी मागणी करत आहेत की याची चौकशी व्हावी. कसं पाहता सध्या व्हावी? नाही आता कसं झालंय की रोहित पवारांनी घेतलेलं सर्व पत्रकार परिषद आम्ही पाहिल्या बारीक सारीक गोष्टी तांत्रिक दृष्ट्या त्यांनी मुद्दे मांडले आणि त्यामुळे सुरुवातीला लोकांना वाटायचं की अपघात आहे परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी होत्या सकाळी 6 वाजता खूपच ट्रॅफिक असते की ट्रॅफिक मध्ये पायलट अडकला म्हणून दुसरा पायलट घेतला. कुठे 6 वाजता मुंबईत कुठे ट्रॅफिक असते
त्यामुळे संशयाला जागा मिळेल अशा प्रकारच्या काही गोष्टी रोहित पवारांनी समोर आणल्या आणि त्यामुळे आता बऱ्याच सर्वांनाच तो संभ्रम होतोय. पण निश्चितपणे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एवढे हुशार आहेत, ते नक्की जर काय तसं काय असेल तर त्याचा छळा लागेल. सगळे सीबीआय असेल, सीआयडी असेल, वेगवेगळ्या एजन्सी याचा तपास करतायत. मला वाटतं निवृत्त न्यायाधीशाची एक समिती सुद्धा होते असं काहीतरी मी म्हटलं. निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघेल आणि अजितदादासारखा एक कर्तृत्ववान नेता महाराष्ट्रातून गेला. हे पवार कुटुंबियांचं किंवा एनसीपीचं जेवढं नुकसान झालं त्याचं हजारो पट नुकसान महाराष्ट्र राज्याचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना त्याच्यावर खंत आहे. मला नेहमी विचारलं जायचं आमच्या दोघांचे खटके वैचारिक उडायचे, पण नंतरच्या काळामध्ये इतक्या बारकाईने आम्ही चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात काम करत होतो. त्यामुळे त्यांची उणीव निश्चितपणे सगळ्यांना जाणवेल. मला शिवसेनेच्या आमदारांनी किंवा शिवसेनेने निर्णय घेतलाय की VSSRचं विमान वापरायचं नाही असा निर्णय झालेला आहे. कसं पाहता, कारण आरोपाचे प्रत्येक वेळी जी सिंग आहेत. असं काही परवा नाशिकला गेले होते मुख्यमंत्री, सुनेत्रताई सुद्धा त्यांच्याबरोबर होत्या आणि त्याच क्वालिटीचं विमान त्यांनी वापरलं, त्याच कंपनीचं वापरलं. ठीक आहे, आता रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट होत असतात, वर्षातून 10-20 ते 10,000 लोक मरत. कोणी गाडी वापरणं सोडलाय का? आज फास्ट जायचं असेल, वेळेची सगळी अडचणी आहे आणि म्हणून फास्टेस्ट वे म्हणून तुम्ही आता नाशिकला निघालं तुम्हाला 5 तास लागतात, विमानाने निघालं 40 मिनिटात तुम्ही जाता. टाइम सेव्हिंग या गोष्टी काही गोष्टी कधी कधी घडत असतात. म्हणून याचा अर्थ विमानच वापरायचं नाही. कोणाचं आता एअर इंडियाचं विमान अहमदाबादवरून निघालं आणि 32व्या मिनिटाला पडलं आणि 240 लोक गेले. ऍक्सिडेंट इज ऍक्सिडेंट, अपघात असतो आणि त्याच्यामुळे काही लोक वापर सोडून द्या विमानाचा वगैरे असं होत नाही. ठीक आहे, काही वैयक्तिक लोक असतात की ते निर्णय घेतात की नाही बाबा आपण जाणार, पण जे VIPs आहेत ज्यांना वेळ महत्वाचा त्यांना जावंच लागणार. पप्पू, शेवटचा प्रश्न, कर्जमाफी खरं तर काल घोषणा झालेली आहे, पण अनेक चर्चा शेतकऱ्यांमध्ये सध्या रंगतात. कालच घोषणा झाली, पण काय अटी शर्ती असणार आहेत का? कशा पद्धतीची कर्जमाफी काय अजून? 2 लाख मी आता तो संपूर्ण त्याचा GR वगैरे अजून मी पाहिलं नाही, परंतु दिलेला जो शब्द होता तो पाळला गेला. आता अटी शर्ती जरी असतील तर ते अटी शर्ती आपण लाडक्या बहिणींना बघतोय, KYC मध्ये तांत्रिक दृष्ट्या काही जर गोष्टी आल्या तर त्या सोडाव्या लागतील. त्यांना लाभ द्यायचा नाही असं नाही, परंतु KYC मध्ये जर महिला एखादी बसत नसेल, तिचं काही आधार कार्ड चुकतंय, बँकिंगचं काय होतंय, तर ते करेक्शन करून घेतलं पाहिजे. तशाच पद्धतीने त्या अटी शर्ती एवढ्यासाठी आहेत की चुकीच्या लोकांना. आता लाडक्या बहिणीमध्ये पाहिले ना 10,000-12,000 उस्ताद पुरुषांनी सुद्धा त्याच्यातलं फायदा घेतला. त्यामुळे समाजात अशा प्रकारचे सगळे लोक असतात. शासनाचे पैसे वाया जाऊ नये म्हणून काही चेकमेट किंवा प्रश्नावली किंवा SOP जी असते ती करावी लागते. निश्चितपणे त्याच्यातून कोणाला वंचित ठेवण्याचा हेतू नये, चुकीच्या लोकांनी ते हे करू नये एवढाच त्याचा. नक्कीच माजी मंत्री विजय बापू शिवतारे आहेत. निवृत्त न्यायाधीश यांची एक टीम करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करावी आणि महायुतीने जो कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे तो नक्कीच पाळलेला आहे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं देखील विजय बापू शिवतारे म्हणाले. दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.